छत पे एक सोया था बहनोई, मैं तन्ने समझकर सो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती म्हारे से हो गई. करण अर्जुन सिनेमातल्या या गाण्यावर डान्स करून तमाम लोकांच्या काळजात घर केलेल्या ममता कुलकर्णीनं काल संन्यास घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कधी काही बॉलिवूडची सर्वात चुलबुली गर्ल ते थेट 2000 कोटींच्या ड्रग्ज घोटाळ्यात झालेला आरोप, अंडरवर्ल्डशी जवळीक आणि तब्बल 25 वर्षांनी भारतात परतल्यावर थेट मोहमाया त्यागून घेतलेला संन्यास, यामुळे आता ती मोठ्या वादात सापडली आहे. ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली असून तिचे जेव्हा पिंडदान करतानाचे फोटो व्हायरल झाले तेव्हा अनेकांनी तिच्या फोटोवर करून करून भागली आणि देवपूजेला लागली. शौचुए खाके बिल्ली चली हचको अशा कमेंट केल्यात. एकंदरीत तिचं संन्यास घेऊन किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर बनणं लोकांना रुचलेलं नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर रान पेटलंय. नेमकं काय घडतंय, ममता कुलकर्णी आणि अंडरवर्ल्डचा संबंध नेमका काय, थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष माहिती. म्हणजे 90च्या दशकातील सर्वात बोल्ड बिनधास्त अभिनेत्री म्हणून ममताची ओळख झाली होती, कारण तिचं टॉपलेस फोटोशूट. त्या फोटोशूटमुळे अख्ख्या बॉलिवूडला तिनं तोंडात बोटं घालायला लावली. पण नंतर अंडरवर्ल्डच्या एका माफियाच्या प्रेमात पडून तिने स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करून घेतलं. यशाच्या शिखरावर जाण्यापासून ते तिच्यावर देश सोडून फरार होण्याची वेळ येईपर्यंत ममताचं आयुष्य बेकार हेलखाव खात राहिलंय. ती नेहमीच पेज 3चा विषय राहिली. तर अशा या बोल्ड अँड बिनधास्त ममताचा जन्म एका मराठीत मिडल क्लास ब्राह्मण कुटुंबात झालेला. पण तिच्या आईच्या पुरोगामी विचारांमुळे तिला नेहमी असं वाटायचं की ममताने चालीरीतींच्या बाउंड्र्या तोडून काहीतरी वेगळं करावं. मम्मीची अशी इच्छा असल्यानं पोरीनं पुढे 1 स्टेप अहेड असं धाडस केलं. दरम्यान आईच्या इच्छेखातर ममताने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि मॉडेलिंग सुरू असताना हळूहळू तिची पावलं बॉलिवूडकडे वळाली. 1992ला आलेला तिरंगा सिनेमा ममताला हवी तशी प्रसिद्धी देऊन गेला. पुढे आवारा सिनेमानंतर ती देशातल्या प्रत्येक तरुणांच्या गळ्यातली ताईत झाली. नॅशनल क्रश का काय म्हणतात ते. मग पुढे येणारे तिचे प्रत्येक सिनेमे हिट होत गेले आणि एक दिवस टॉपलेस फोटोशूट करून तिने अख्ख्या सिने इंडस्ट्रीची झोप उडवली. मग काय मोठमोठे डायरेक्टर ममताच्या डेट्स मिळवण्यासाठी वाट बघू लागले. एकूणच काय तर ममताचं नशीब पांढऱ्या घोड्यावर स्वार होता आणि मग ममता कुलकर्णी आणि पेज 3चं एक समीकरण होऊन गेलं. पुढे करण अर्जुन, नसीब, सबसे बडा खिलाडी, क्रांतीवीर, आंदोलन, छुपा रुस्तम, घातक, वक्त हमारा है, बाजी असे ममता एकापेक्षा एक हिट सिनेमे देत गेली आणि मिडल क्लास घरातली ममता बघता बघता बॉलिवूडची क्वीन झाली. ममताचं सगळं आयुष्य सुरळीत सुरू असताना नेमकी माशी शिंकली आणि करिअरच्या ऐन टॉपवर असताना ममताची उलटी गिनती सुरू झाली आणि याला कारण होतं तिचं प्रेम. अंडरवर्ल्डचा ड्रग माफिया विकी गोस्वामी ममताच्या सपनो का राजकुमार झाला. ममताच्या दुबईतील स्टेज शो दरम्यान झालेल्या दोघांच्या ओळखीचं लवकरच प्रेमात रूपांतर झालं. हा विकी मूळचा गुजरातचा, पण तो मुंबईच्या हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये मॅन्ड्रॅक्स नावाचं ड्रग पुरवायचा. पण जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याने सरळ दुबईला पळ काढला आणि तिकडे जाऊन त्याने दाऊद, शकील, छोटा राजन आणि अबू सालेमशी हातमिळवणी केली. हा ड्रग पुरवणारा विकी पुढे दुबईतला सर्वात मोठा ड्रग पेडलर माफिया बनला होता. जेव्हा दाऊद देशद्रोही घोषित झाला तेव्हा त्याची झळ विकीला बसली आणि त्यानं दुबईवरून पळ काढत चांगलेच 4 देश पायी घातले. शेवटी दमून भागून तो परत दुबईत आला आणि स्वतःचा हॉटेल बिझनेस सुरू केला. पण त्याच्या आडून त्याचा हा ड्रगचा काळा धंदा सुरूच होता. अशातच त्याची आणि ममताची ओळख झाली. एकाच मीडिया रिपोर्टनुसार दोघंही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. पण 1997 साली दुबई पोलिसांनी राबवलेल्या एकाच सर्च ऑपरेशनमध्ये विकी 60 लाखाच्या मॅन्ड्रॅक्स सोबत पकडला गेला आणि त्याच्यासोबत कुलकर्ण्यांची बिचारी ममताही. पण तिचा फक्त जबाब नोंदवून तिला सोडून देण्यात आलं. पण विकीला मात्र जन्मठेप झाली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार जेव्हा विकी जेलमध्ये होता तेव्हा ममता त्याचा सगळा बिझनेस सांभाळत होती. विकीनं दुबई जेलमध्ये असताना मुस्लिम धर्म स्वीकारला. का तर दुबईच्या नियमानुसार जर कोणी आरोपी मुस्लिम धर्म स्वीकारतो तेव्हा त्याची शिक्षा कमी करण्यात येते. साहजिकच तेव्हा विकीची शिक्षाही कमी करण्यात आली. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ममतानं तेव्हा विकीला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. विकी जेलमध्ये असतानाच ममतानं 2000 साली त्याच्याशी लग्नही केलं. पुढे 2012 साली विकी तुरुंगातून बाहेर आला तोवर ममता बॉलिवूडच्या लाईमलाईट पासून कोसो दूर फेकली गेली होती. त्यामुळे तेव्हाही दोघांच्या अडचणी संपल्या नाहीत तर अजूनच वाढल्या होत्या. 2016 साली मुंबई क्राईम ब्रांचनं विकी सोबत ममतालाही काही अवैध प्रकरणात दोषी ठरवलं. त्यानंतर ममताची भारतातली दोन्ही घरं आणि बँक अकाउंट सीज केली गेली. इतकंच नाही तर विकी आणि ममता या दोघांनाही भारत सरकारनं फरार घोषित केलं. तेव्हापासून ममताचा कुणालाच नीट थांगपत्ता नव्हता.
तिने 2014ला शेवटचा इंटरव्ह्यू दिला. त्यात तिने बॉलिवूड आणि आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं होतं. पण 2024 साली ममतानं तब्बल 25 वर्षांनी पुन्हा एकदा स्वतःच्या देशात पाऊल ठेवलं. का तर 2016 साली झालेल्या आरोपांप्रकरणी तिला दिलासा मिळाला आणि तिच्या विरुद्ध सुरू असलेला 2000 कोटी रुपयांचा ड्रग्ज तस्करीचा खटला हायकोर्टानं रद्द केला होता. कोर्टानं असा निकाल सुनावला की ममता विरोधात पुरावे नाहीत म्हणून हे प्रकरण रद्द करण्यात येत आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठानं ममता कुलकर्णी हिच्यावरील ड्रग्जचा खटला रद्द केला होता. मग ममताने ही संधी सोडली नाही आणि ती लागोलाग भारतात आली. दरम्यान ममता कुलकर्णी भारतात का परतली याची माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार ममता कुलकर्णी ही 2012 मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आली होती. जानेवारीच्या अखेरीस प्रयागराजमध्ये होणाऱ्या या खास कार्यक्रमासाठी ती पुन्हा आली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ममता कुलकर्णी 25 वर्षांनंतर मुंबईत परतली आहे अशी माहिती तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली होती. ती म्हणाली की नमस्कार मित्रांनो, मी ममता कुलकर्णी. मी आत्ताच भारतात परतले. 25 वर्षांनी मुंबईमध्ये परतले आहे. मी खरोखर भारावून गेले आहे आणि मला ते कसे व्यक्त करावे हे माहीत नाही. मी भावनिक आहे. खरं तर फ्लाईट लँड झाल्यावर आणि फ्लाईट लँड होण्यापूर्वी मी माझ्या डाव्या उजव्या बाजूला पाहत होते. इतक्या वर्षांनी माझा देश मी वरून पाहिला आणि मी भावुक झाले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाच्या बाहेर पाय ठेवला आणि मी पुन्हा खूप भारावून गेले होते. असं करून तिने त्या देशाबद्दल प्रेम व्यक्त केलं ज्या देशातली तरुणाई तिच्या नवऱ्यानं ड्रग्ज पुरून नासवली होती. असो, आपल्या देशात खून करून सुद्धा कुणी देवाचा जप करत बसलं तरी महाराज म्हणून त्याच्या पाया पडणारी मंडळी सापडतील. दरम्यान सध्या 52 वर्षीय ममता चर्चेत आली आहे कारण तिनं प्रयागराज इथल्या महाकुंभात जाऊन किन्नर आखाड्यात संन्यास घेतलाय आणि काल तिथंच तिचा सायंकाळी 6:30 वाजता पट्टाभिषेक झाला. त्यापूर्वी ममता कुलकर्णीने संगम इथं पिंडदान केलं. ती सांसारिक जीवनातून पूर्णपणे विरक्त झाली असून आता ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आहे. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीची सत्व परीक्षा घेऊन तिला आखाड्यात समाविष्ट करून घेतलं आहे. डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी म्हणाल्या की ममता कुलकर्णी गेल्या 1.5 वर्षांपासून किन्नर आखाड्याशी संबंधित होती. तिला सनातन धर्माचा प्रचार करायचा आहे. त्यांच्याकडे वृंदावनचा आश्रम चालवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यासोबतच तिला प्रवक्तेही केले जाणार आहे. महामंडलेश्वर मध्ये राहून तिला केवळ धार्मिक चित्रपटच करता येणार आहेत. इतकंच नाही तर तिला नवीन नाव देण्यात आले आहे. ती आता यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाईल. पण नाव बदलल्यावर पूर्वश्रमीची कुकर्म धुतली जातील का असा संतप्त सवाल नेटकरांनी विचारलाय. तर हेमांगी सखी यांनी एका किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर स्त्रीला का बनवलं म्हणत आक्षेप घेतलाय. ही काही सनातन धर्माची चेष्टा लावली का असंही काही भाविक म्हणतायत. मंडई दरम्यान ज्यांनी ममता कुलकर्णीला संन्यास दिला त्या किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी कोण आहेत माहितीये का? आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी या किन्नर आखाड्याच्या पहिल्या महामंडलेश्वर बनल्या होत्या. 13 डिसेंबर 1978 साली महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मी यांनी नृत्य क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेतलं. तसंच त्यांनी भरतनाट्यम मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. याशिवाय लक्ष्मी सामाजिक कार्यकर्ते असून किन्नर समाजाला समानतेचा अधिकार देण्यासाठी कामही करतात. मी हिजडा मी लक्ष्मी या नावाचं पुस्तकही लक्ष्मी यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक बरंच चर्चेत आलं होतं. 13 ऑक्टोबर 2016 साली ऋषी अजय दास यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केली. त्यांच्या आखाड्याला आखाडा परिषदेने मान्यता दिली नाही. यानंतर 2 मे 2016 साली अजय दास यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना महामंडलेश्वर बनवलं. महामंडलेश्वर झाल्यानंतर आचार्य लक्ष्मीनारायण यांना 5 शहरांमधून आलेल्या किन्नरांनी पीठाधीश्वर बनवलं. महामंडलेश्वर झाल्यानंतरही मी जशी आहे तशीच राहणार. आम्हाला मान्यतेची गरज नाही कारण किन्नरांना निसर्गाने मान्यता दिली आहे अशी प्रतिक्रिया लक्ष्मी यांनी दिली होती. विशेष म्हणजे लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सलमान खानचा टीव्ही शो बिग बॉसच्या 5व्या मोसमातही स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. याशिवाय त्या सच का सामना 10 कदम या शो मध्येही दिसल्या होत्या. बाकी तुम्हाला ममताचा एक वेळ संन्यास घेण्याचा निर्णय पटलाही असेल पण तिला आखाड्याचं महामंडलेश्वर पद दिलं याबद्दल काय तुमचं मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष जुबारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.